माननीय शरद पवार साहेबांनंतर नव्हे तर त्यांच्या बरोबरीनं राज्याच्या राजकारणामध्ये जे नाव घेतलं जातं ते नाव म्हणजे देवेंद्रजी फडणवीस। फक्त राज्याच्याच नव्हे तर देशपातळीवरच्या राजकारणामध्ये विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरती ज्यांचं मत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं ते नाव म्हणजे देवेंद्रजी फडणवीस। महाविद्यालयीन जीवनात असतानाच डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोर त्यांनी पॅनल उभा करून आव्हान निर्माण केलं होतं। वयाच्या 21व्या वर्षी ते नगरसेवक झाले, वयाच्या 27व्या वर्षी ते महापौर झाले आणि सगळ्यात तरुण महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला। 1999 साली ते पहिल्यांदा नागपूरमधून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचले। बाकावर बसलेले असताना देखील वेगवेगळ्या विषयांवरती सरकारला धारेवरती धरणं, आक्रमकपणे आपली भूमिका सदनामध्ये आणि सदनाच्या बाहेर मांडणं, टीव्ही डिबेट्समध्ये येऊन आक्रमकपणे आपले मुद्दे मांडणं आणि सरकारला धारेवरती धरणं आणि सरकारला उघडं पाडणं, अशा अनेक गोष्टी देवेंद्रजींनी त्या 15 वर्षामध्ये केल्या। 122 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि हे मिळत असताना राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते देवेंद्रजी फडणवीस। स्वाभाविकपणे केंद्रीय नेतृत्वाने आक्रमक नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नेता निवडलं आणि देवेंद्रजींना भारतीय जनता पक्षाचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला। शरद पवारांसारख्या चाणाक्ष नेत्याला बाहेर राहून रिमोट कंट्रोलच्या आधारे देवेंद्रजींचं सरकार कंट्रोल करायचं होतं, पण महाराष्ट्राला एक सक्षम मुख्यमंत्री आणि सक्षम सरकार देवेंद्रजींना द्यायचं होतं। त्यांनी शरद पवारांचा हा राजकीय डाव ओळखला आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांना बरोबर घेऊन शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी कन्व्हिन्स केलं। 5 वर्ष शिवसेना खिशात राजीनामे घेऊन का होईना पण सत्तेमध्ये राहिली। अत्यंत शिस्तप्रिय मोर्चे मराठा समाजानं काढून सरकारवरती एक मोठा दबाव निर्माण केला। त्या दबावातनं देखील देवेंद्रजींनी अतिशय उत्तम रीतीनं वाट काढली आणि हायकोर्टात टिकणारं मराठा आरक्षण हे राज्यामध्ये लागू केलं। समृद्धी महामार्गासारखा प्रोजेक्ट असो, मेट्रो असो, विविध राष्ट्रीय महामार्ग असो, असे वेगवेगळे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये राबवले। जलयुक्त शिवारसारखा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट देखील राबवला। नद्याजोड प्रकल्प केला। इतकंच काय तर भीषण दुष्काळात लातूरला रेल्वेनं पाणी देण्याची अभिनव कल्पना सुद्धा देवेंद्रजींनी राबवली। अशासाठी की आपल्याला जे जमलं नाही, म्हणजे 4 वेळा शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले पण एकदाही ते पूर्णकालीन मुख्यमंत्री झाले नाहीत। आपल्याला जे जमलं नाही तो एक नवखा मुलगा करतोय। आपल्याला पुढच्या राजकारणात हे जड जाईल हे ओळखून त्याचा कार्यकाल पूर्ण होणार नाही याची काळजी घेण्यात आली, पण देवेंद्रजींनी या डावाला प्रतिडाव, या शहला काटशह दिला आणि ते 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेसारख्या पक्षाला बरोबर घेऊन राहिले। शरद पवार साहेबांनी एक अभिनव प्रयोग भारतीय जनता पक्षाला नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून, मुख्यमंत्री पदापासून रोखण्यासाठी अंमलात आणला। तो प्रयोग म्हणजे महाविकास आघाडी। हे सरकार 2.5 वर्ष चाललं। या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षा चर्चेमध्ये असलेला आक्रमकपणे विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणारा नेता प्रकाशात राहिला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस त्यांची प्रशासनावरती मुख्यमंत्री असताना तर पकड होतीच, पण विरोधी पक्षनेता असताना देखील त्यांची प्रशासनावरची असलेली पकड लक्षात आली आणि त्यांनी एक पेनड्राईव्ह सर्व पुराव्यांनिशी विधानसभेच्या पटलावरती ठेवला आणि सरकारला उघडं पाडलं। एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले। अनेकांनी त्यांची हेटाळणी केली, टिंगल-टवाळी केली, पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्रजींबद्दल एक ट्विट केलं। ते असं म्हणाले की देवेंद्रजींच्या समर्पणाला, देवेंद्रजींच्या कार्यकर्ता वृत्तीला मी सलाम करतो आणि यातच देवेंद्रजींसाठी सर्व काही आलं, म्हणूनसाठी आपण त्याला उपमा देतोय लढवय्याची।